पाहिलात तर यश पाटील आहे, 45 ही धावसंख्या आहे. दुसऱ्या क्रमांकावर पाहिलात तर आशिष भोईर आहे, 48 ही धावसंख्या आहे. तिसऱ्या क्रमांकावर पाहिलात तर अविनाश पाटील 61 ही वैयक्तिक धावसंख्या आहे. आणि प्रथम क्रमांकाला जर पाहिलात तर अशिकेश भोईर 63 ही धावसंख्या आहे. म्हणजे बॅटिंग लाईन पाहिलेत तर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते या कालच्या दिवसभरामध्ये. आज देखील त्यांना सामने सेमीफायनल पासून खेळायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर सिद्धेशा भोईर त्याला मात्र सामना करेल. पहिला चेंडू, दुसरा चेंडू मात्र अचूक हाताळण्याचा प्रयत्न केला होता, पण पंचाने मात्र त्याला दंडित केलंय. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावे बरोबर विहित 11 या संघाचा मात्र स्कोरवर मात्र वधारला जातो. धाव संख्या होते ती 2. गोलंदाजीचं जर पाहिलं तर दादा चौथ्या क्रमांकावर आहे राम, ज्याचे 2 विकेट आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पाहिलात तर अशिकेश आहे, त्याचे 2 विकेट आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पाहिलात तर देवराम 3 विकेट आहेत. आणि प्रथम क्रमांकावर पाहिलात तर अथर्व हा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न. एक धाव एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर करतात. तू चल मया, त्याच्यामध्ये रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. निलेश आणि सतीश मध्ये 2 धावा मिळतात. या 2 धावे बरोबर संघाची वाढती धाव संख्या पाहायला मिळते ती 4. पहिला षटक अगदी आहे. निर्णायक चेंडू जर पाहिले गेले तर 2 पाहायला मिळतात. 2 चेंडूवरती धाव संख्या पाहायला मिळते ती विहित 11 या संघाची 4. कारण दोन्ही संघांना जर पाहिलं तर हा सामना खूप महत्वाचा आहे. एका बाजूला पाहिलं तर स्वर्गीय कमलाबाई धोंडूभोईर प्रतिष्ठान चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विहित 11 या संघाला मात्र अचूक टार्गेट असं ठेवावं लागेल. स्ट्रेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पाहूया काय समीकरण होतंय मैदानामध्ये. जातोय 1 बाउंड सीमारेषे पार, येतोय व्हीपीएलचा दुसऱ्या दिवसातील पहिला चौकार. डीजे दोनच राजे धरतीवर गाजे, दोनच राजे धरतीवर गाजे, इतिहासाच्या पानात नाव राजे. धावसंख्या पाहायला मिळते. अगदी 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले होते. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक 1 धावसंख्या दिली, दुसऱ्या चेंडूवरती अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये मिळाली, तिसऱ्या चेंडूवरती 2 ही धावसंख्या गेली. नंतर चौथ्या चेंडूवरती अगदी चांगला प्रहार केला, चौकार आला. 5व्या चेंडूवरती देखील 4 धावसंख्या आली. तब्बल धावसंख्या पाहिली तर 12 ही होते. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र सीमारेषेकडे चेंडू चाललाय. कोण विजय होते? चेंडू की क्षेत्ररक्षक जात आहे सीमारेषे पार, येतोय अगदी सतीश देवकरच्या बॅट मधून हा चौकार. ब्रँडेड लेवलला असतो. मध्यंतर कधीतरी कमी होतो, पण सकाळच्या सत्रामध्ये याची सतीशची बॅटिंग जर चांगली पद्धतीने पाहायला मिळते. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. एका धावेवरती मात्र समाधान मानतायत. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर विहित 11 या संघाची धावसंख्या पाहिली तर 17 पाहायला मिळते. नो लॉस विहित 11.
कोकणामध्ये जी लोक जात होती त्यांना कर्फ्यू लागला होता, ट्रॅफिक जास्त होती, तर विचारत होतो काय ट्रॅफिक आहे, तर सगळेजण सांगत होते की मुंबईवरून जाताना की विचुमे प्रीमियर लीगचा हा मात्र मोठा थरार पाहायचा आहे आम्हाला. पण अनेक जण आज कोकणात देखील गेलेत, कारण उद्या होळीचा सण देखील आहे. होळीचा सण म्हटल्याच्या नंतर दुसरा दिवस अगदी धुळीवंदनाचा दिवस असतो. रंग लावणाऱ्यांपेक्षा रंग बदलणाऱ्यापासून सावधान राहावं लागतं या दुनियेमध्ये. पण नक्कीच अगदी विचुमे गावाचं जरा विशिष्ट वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर एक गाव, एक संघ आणि एकजूट आहे, ही खूप महत्वाची आहे. अगदी तब्बल मी ज्या दिवशी यांचा दसऱ्याचा उद्घाटन होता त्या दिवशी आलो होतो, कमीत कमी 3 संघ पडतील असा संघ आहे, पण एक गाव एक संघ खेळतो आणि हीच अभिमानाची गोष्ट. आणि गणपतीचा देखील सण पाहायला मिळतो, तर पूर्ण गावभर एकच गणपती असतो. अशीच एकी सदैव आपली राहो ही श्रीकृष्ण चरणी प्रार्थना. आता मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज असेल दुसरा षटक हाताळण्यासाठी. कुशल दळवी अगदी स्लोअरची गोलंदाजी, सतीशला मात्र स्तब्ध ठेवले. पहिल्या चेंडूवरती एक एक निर्धाव चेंडू जाईल ना त्याच्यामध्ये अगदीच फायदा होईल तो स्वर्गीय कमलाबाई धोंडू भुईर या प्रतिष्ठानला. कारण सतीशच्या बॅट मधून अगदी 3 चौकार देखील पाहायला मिळाले. त्याची जर वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 15 धावसंख्या पाहायला मिळते. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, अवांतर धाव असेल. पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत. एक वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव मिळते. स्कोरबोर्ड मात्र वधारतो एका धावसंख्येने. धावसंख्येमध्ये बदल होतोय, स्कोरबोर्ड मध्ये बदल असेल. धावसंख्या होते ती 18. एक मोठी खेळी करावी लागेल सलामीवीर जोडीला निलेश आणि सतीशला. मोठा हादरा बसतोय तो विहितीला माघारी मात्र परतावा लागतो, ज्याच्या बॅट मधून मात्र 3 चौकार पाहायला मिळाले. मोठा हादरा बसतो. बॅक टू पॅव्हिलियन सतीश देवकर. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळालं. त्याच्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं. एक महत्वाची सलामीवीर जोडी मात्र फोडण्याचा कारनामा कोणी केला असेल तर कुशल दळवीने. मूर्ती लहान पण कीर्ती महान पहिल्या सामन्यामध्ये बनण्याचा धाडस करतो. एक बलाढ्य खेळाडूला मात्र डगआउटच्या दिशेने पाठवलंय. आता मात्र सेकंड साठी येतोय तो भैरवनाथ क्रिकेट संघाचा, ज्याला फिरकीचा जादूगार ओळखला जातो, तोच अगदी साईराज, ज्याची गोलंदाजी पाहिली तर त्याला बांगडी या पद्धतीने मात्र ओळखलं जातं. आज जर बांगडी फिरवायची असेल तर मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. त्याला माहिती हा सामना किती महत्वाचा आहे, कारण पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील हा आशिकेशच्या सोबतीने मात्र तिथे होता. पण त्याला अनुभव खूप आहे, पण मात्र वय जरी कमी असला तरी मात्र अनुभव खूप आहे क्रिकेटचा साईराज याला. एक मोठी मात्र खेळी करावी लागेल. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटची एज घेता एक धाव संख्या मिळते आणि एकाच धावेवरती मात्र समाधान मानतात. एका धावेने मात्र स्कोरबोर्ड वधारतोय, धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पाहिली तर 19. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती कुशल दळवीची, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावसंख्या होती. आता मात्र धावसंख्या खर्ची केली त्या 2 धावसंख्या खर्ची पाहायला मिळते. एक विकेट देखील त्यांनी कमावलंय, म्हणजे महत्वाची गोलंदाजी पाहायला मिळते ती कुशल दळवीची. जास्त टीम मीटिंग मित्रांनो करू नका, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, कारण आज दिवस अंतिम दिवस आहे आणि 5 ते 5:30 पर्यंत आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे पोहोचायचं. अनेक मान्यवर देखील या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. कुशल दळवी गोलंदाजी मार्ग सज्ज, कुठेतरी दडपणामध्ये गोलंदाजी करतोय. एक अवांतर धाव असेल, पंच मात्र गोलंदाजी दंडित करतात. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. अगदी स्कोरबोर्ड मात्र वधारतोय. धावसंख्या होते ती 21. 1 लॉस, विहित 11.
जरी साईराजचं वय जरी लहान असेल तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झाली भूमी म्हणजेच रायगड भूमी कसं लढावं आणि कसं नडावं ते मात्र आपल्याला कोणी शिकवलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि नक्कीच साईराजचं देखील चांगलं धाडस आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये भैरवनाथ क्रिकेट संघाचा सितारा देखील होण्याचा त्याला हा चान्स आहे. या VPL च्या माध्यमातून ऑप्शनला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, एक धाव मिळते, अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धावेवरती समाधान मानतात, स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसरतोय. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पाहिली तर 22, 1 लॉस. आणि 5 ओवर मध्ये 17. व्हाइट +1 है, कैसा है तो बोलेगा तो तो तुमने उधर ऐड कहाँ किया वाइट प्लस? व्हाइट अगदी 22 ही धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑप्शनला खेळण्याचा प्रयत्न लेफ्ट हँड बॅट्समन कडून, एक धाव मिळते. एक धावेने मात्र आता चालणारे एक बलाढ्य टार्गेट मात्र ठेवावा लागेल तो स्वर्गीय कमलाबाई धोंडू भुईर या प्रतिष्ठान समोर. आणि आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर विहित 11 या संघाची दादा एक वाढला ना 23 धावसंख्या पाहायला मिळते ती 23, 1 लॉस. आता मात्र स्ट्राईक एंडला येत आहे तो साईराज गुडे. साईराजला देखील मोठी खेळी करावी लागेल. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडूची सांगता बदलला जाताना बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी मधला अचूक टप्पा मात्र हाताळतोय तो कुशल दैवी. भानावं लागेल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अगदी विहित 11 संघाची धावसंख्या पाहिली तर 23, 1 लॉस. आणि अगदी अचूक गोलंदाजी मात्र पाहायला मिळेल. काही मान्यवरांनी देखील या स्पर्धेला पाहिलं तर काही आर्थिक स्वरूपात असेल, काही वस्तू स्वरूपात असेल, लाख मुलाचं सहकार्य केलंय. विश्वनाथजी सुरते साहेबांनी मात्र 2000 रुपयाची रोख रक्कम दिली गेली. राम म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आता तब्बल लाईव्ह टेलिग्राफ जे करतोय त्याचं मात्र खर्च उचललाय ते 15 नको ना. ओके 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 लाईव्ह खर्च उचलला गेला. धन्यवाद. लाख मुलाचं सहकार्य केलंय. बेस्ट बॅट्समनचं किताब असेल ते किशोर सुरते साहेबांच्या माध्यमातून सायकल मिळाली गेली आहे. धन्यवाद. तसेच बॉलर अजयजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून देखील सायकल मिळाली आहे. धन्यवाद. त्यांचं देखील क्षेत्ररक्षण अमित सिंग यांच्या माध्यमातून सायकल मिळाली. म्हणजे अगदी तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते तिने सायकल देखील उपलब्ध करून दिले. त्यांचे देखील विचुंबे प्रीमियर लीगच्या वतीने, आयोजकांच्या वतीने त्यांचे देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. तसेच प्रथम क्रमांक अनिलजी भुईर साहेबांच्या माध्यमातून मिळाले, त्यांचे देखील अभिनंदन. धन्यवाद. तसेच द्वितीय क्रमांकाचे चषक रवींद्रजी भुईर साहेबांच्या माध्यमातून मिळाले, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. तसेच मॅन ऑफ द मॅच निलेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून मिळाले, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. तसेच बॉल विशाल भुईर यांच्या माध्यमातून मिळाले, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. तसेच श्री साई स्पोर्ट सुजित घोसाळकर मालिकावीर साठी बॅट ज्यांनी उपलब्ध करून दिले, त्यांचे देखील विचुंबे प्रीमियर लीगच्या वतीने, आयोजकांच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. तसेच सचिन दुधडेकर या साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहाय्य झाले, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो सुमित भुईर, त्याला मात्र सामना करेल निलेश धुळेकर. एक लेफ्ट हँड बॅट्समन आहे, मोठा प्रहार करावा लागेल. अगदी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र झेल मात्र धरणीला दान केली गेले. पकडो कॅचेस जीतो मॅचेस हा क्रिकेटचा नियम आहे. येणारी चुकी आपल्याला किती महागात पडते, येणाऱ्या क्षणात मात्र त्याच्या बॅट मधून आपल्याला माहित पडेल. आता मात्र थोडीशी एक धाव घेतल्याच्या नंतर स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक एंडला येतोय तो साईराज गुडे. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या पाहिली ते तिसरा षटक अगदी प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडू हाताळला गेलाय. 24 ही धावसंख्या पाहायला मिळते. पहिला षटक हाताळला असताना मात्र सिद्धेश भुईरच्या वैयक्तिक गोलंदाजीवरती 17 ही धावसंख्या झाली. त्याच्यानंतर कुशल दैवी याच्या नंतर पाहिलं तर 6 ही धावसंख्या खर्च केली, एक विकेट देखील घेतला. त्याच्यानंतर स्लोगन एंटरप्राइजेसचे श्लोक एंटरप्राइजेसचे सन्माननीय आदरणीय श्रीकांत पाटील साहेबांचं आगमन झालंय, त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी मी आपणास विनंती करतो. सुमित भुईर चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याला मात्र आपल्याच गावातील एक चांगला खेळाडू छोटा मात्र फाईट करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी मोठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आणि आपल्याच गोलंदाजीवरती मोठा हादरा बसवून दिला. तो विहित 11 या संघाला माघारी मात्र परतावा लागेल. तो साईराज गुडे याला
मात्र स्वर्गीय कमलाबाई धोंडू भोईर या प्रतिष्ठानच्या गोलंदाजातून कमबॅक गोलंदाजी कसं करावं ते मात्र दोन्ही गोलंदाजांनी दाखवून दिले. एका बाजूला पाहिलं तर कुशल दळवीने मात्र चांगली गोलंदाजी हाताळली, 6 धावसंख्या खर्च केली, 1 विकेट घेतला. त्याच्यानंतर अचूक गोलंदाजी पाहायला मिळते सुमित भोईरची, 3 चेंडू हटवले गेलेत, 1 विकेट देखील महत्वपूर्ण पाहायला मिळालं. अचूक गोलंदाजी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल असेल तो आकाश सिंग. आकाश सिंगला देखील एक मोठी वादळी खेळी करावी लागेल या सामन्यासाठी, कारण इथून मात्र नॉकआउटच्या सामन्यात खोलवर टप्प्याची गोलंदाजी, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळते, एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर करतात पण नाही, मात्र थांबवलं गेले ते आकाश सिंगला आणि एकच धावेवरती समाधान मानता. धावसंख्येमध्ये बदल होते, धावसंख्या पाहायला मिळते ती 25, 2 लॉस, विहित 11 हा संघ. कमीत कमी दादा पाहिलं तर अगदी 5 ओव्हरचा सामना आहे, कमीत कमी 50 ते 60 धावसंख्या असायला पाहिजे, कारण नॉकआउटचा सामना आहे. अगदी पाहिलं तर गोलंदाजातून कमबॅक लगेच पाहायला मिळालं. सिद्धेश भोईर चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकातील 17 धावसंख्या खर्च केली, म्हणजे थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं. त्याच्यानंतर कुशल दळवीने दुसरा षटक हाताळलं, 6 धावसंख्या खर्च केली. तिसरा षटक मात्र प्रगतीपथावर आहे सुमित भोईरचं. पुन्हा एकदा सगळा मोठा हाफपीस टाकण्याचा, बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता, पंचांनी मात्र दंडित केलंय. एक अवांतर धाव मिळते वाईच्या स्वरूपामध्ये आणि एका धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या पाहिली तर 26, 26, 2 लॉस, विहित 11 संघ. स्ट्राईक एंडला आलेल्या निलेशला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. त्याची जर वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर आतापर्यंत तब्बल पाहायला मिळते ती निलेशची 3 वैयक्तिक धावसंख्या पाहायला मिळते. तरी हा देखील एक मोठा हादरा बसतोय. गोलंदाजाचं कमबॅक मात्र मानावं लागेल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. आपण एक देखील ऐकूया सुमधुर संगीत. पाहायला मिळतंय 2 विकेट देण्यामध्ये यशस्वी झालाय. कुठेतरी मात्र आता विहित 11 या संघाला मात्र संकटामध्ये सापडताना पाहायला मिळतोय, कारण एकामागोमाग 1 विकेट मात्र गमावले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली सलामीवीर जोडीने चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र या गोलंदाजाचा बोलबाला होतो या आजच्या दिवसामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये सुमित भोईरचं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तब्बल चेंडू हाताळले गेले ते 5 आणि धावसंख्या मात्र खर्ची पाहायला मिळते ती 3. 2 विकेट देखील कमवण्यामध्ये यशस्वी. हा देखील चेंडू मात्र निर्धाव. अगदी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर विहित 11 या संघाची धावसंख्या पाहिली तर 3 बाद, 26, 3 लॉस, विहित 11. कमलाबाई धोंडू भोईर प्रतिष्ठान संघ विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लगेच स्वीकारायचं, कारण टीम मिटिंग कमी करायची आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो. आज फायनलचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. अगदी 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय तो राहुल पाटील. त्याला मात्र सामना करेल तो रुपेश पावसकर. ओके, स्ट्राईक एंडला आहे तो आकाश सिंग. एक 4थं षटक आहे आणि धावसंख्या पाहिली तर पाहायला मिळते 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26. एक मोठी खेळी करावी लागेल. 12 चेंडूचा मात्र सामना शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा, म्हणजे 2 षटक बाकी आहेत. या षटकावरती एक मोठी खेळी करावी लागेल आकाश सिंगला आणि ते देखील
सन्माननीय आदरणीय काल ज्याने मात्र काल उपस्थित वेळ दाखवली आज देखील वेळेत उपस्थित राहतात ते सन्माननीय आदरणीय आमचे मार्गदर्शक नितीन एंटरप्राइजेसचे मालक आमचे नितीन दादा पाटील भुईर यांचं मात्र आगमन होतंय त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. काल देखील आपल्याला लाख मुलाचं सहकार्य केलंय. काही आयोजकांना आमच्या स्कोरबोर्ड दादांना असेल आमच्या समालोचन कक्षामध्ये असेल त्यांनी लाख मुलाचं सहकार्य त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना देखील भरघोस यश मिळो आणि त्याने जे बाहेर देशातील जे वारे केलेत त्याच्यापेक्षा मोठं आयोजन आपल्याला या VPL मध्ये पाहायला मिळते आणि बहुमूल्य वेळ काढून तुम्ही इथे उपस्थित राहिलात म्हणजे ही आवड फक्त मला फिरण्याची नाही आहे तर क्रिकेटची आहे ही मात्र साहेबांनी दाखवून दिलेत. पुन्हा एकदा साहेबांचं नाव घेतात चांगलं एक धाव संख्या देखील मिळते. एका धावेबरोबर विहित इलेव्हन या संघाची धाव संख्या पाहिली तर 27 पाहायला मिळते. 28 झाली 28 धावसंख्या मात्र होते ती थोडेसे बदल होते. धावसंख्या होते ती 28. एक चेंडू मात्र चौथ्या षटकातील हाताळला गेला. आजची गोलंदाजी मात्र राहुल पाटीलला देखील करावी लागेल. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय तो रुपेश पावसकर स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न ही सुवर्ण संधी आहे ही मात्र चुकी करणार नाही. मोठा हादरा बसतोय तो विहित इलेव्हन या संघाला माघारी मात्र पत्तावा लागेल ते रुपेश पावसकरला बॅक टू डगआउट. थँक्यू डीसी. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल असेल तो विवेक तेंडुलकर याला मात्र एक मोठी सरांप्रमाणे म्हणजे सचिन तेंडुलकर सरांप्रमाणे मात्र खेळी करावी लागेल. तर धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 17 असताना मात्र तिन्ही गोलंदाजाने कमबॅक केलंय. कंजूसी गोलंदाजी थोडी पाहायला मिळते आणि ते मात्र स्वर्गीय कमलाबाई दोंडू भुईर या प्रतिष्ठानला मात्र साजेशीर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं कुशल दैवी दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सुमित भुईर. आता मात्र राहुल पाटील देखील चांगली गोलंदाजी करते. निर्धाव चेंडू सांगता होते मध्ये अगदी स्तब्ध ठेवलंय ते विहित इलेव्हन या संघाच्या फलंदाजांना आणि एक एक चेंडू मात्र निर्धाव चेंडू टाकू शकतो. पुढील सामन्यामध्ये देखील आपल्याला कमी धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा मानस असेल आणि त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी पाहायला मिळते ती स्वर्गीय कमलाबाई दोंडू प्रतिष्ठानच्या वतीने. राहुल पाटील देखील गोलंदाजी मार्ग सज्ज. हा देखील एक मोठी सुवर्ण संधी आहे पण मात्र अगदी मोठा हादरा बसतोय तर ही विहित इलेव्हन या संघाला बॅक टू पॅव्हिलियन विवेकला मात्र माघारी परतावं लागतंय. गाणं लागल्याच्या नंतर आमचे दीपकजी पाटील सरांना मात्र पंचगिरी करत त्यांना देखील डान्स अनावर होतोय कारण ते देखील एक स्टायलिश आणि बॉडी लँग्वेज जर पाहिलं तर एक छान पद्धतीने आपली बॉडी मेंटेन करून ठेवलेत आणि अनेक सामने देखील त्यांचे तब्बल मॅच पाहिल्यात तर 301 मॅच पंचगिरी त्यांनी केलेत आणि टोटल सामने पाहिलेत तर 8,365 सामने त्याने मात्र पंचगिरी केलेत. एवढं मोठं रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे आणि अनुभव देखील त्यांच्याकडे आहे. स्ट्राईक एंडला असेल तो शुभम नक्कीच अगदी निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळते. चांगला षटक देखील हाताळतोय तो राहुल पाटील मानावं लागेल. अगदी नंतर निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते विहित इलेव्हनच्या फलंदाजाकडून. त्याला सलामीवर जोडीने चांगला पहिल्या षटकातील 17 धावसंख्या आणण्यामध्ये यशस्वी झाला होता. त्याच्यानंतर बॅक टू बॅक विकेट गेले प्रत्येक षटकामध्ये. देखील अगदी सुमारे 5-7 अगदी सुईमधून जसा धागा जावा त्याच पद्धतीने मात्र दोन्ही षटकांच्या मधून चेंडू चाललाय सीमा रेषा पार.
थँक्यू डीजे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर विहित या संघाची 32 धावसंख्या पाहायला मिळते. शुभम सुरतेने मात्र 2 चौकार मारले तर सुरज सुरते साहेबांच्या माध्यमातून त्याला 500 रुपयाची रोख रक्कम असेल. म्हणजे सकाळपासून पाहिलं तर मात्र एटीएम उघडले गेले. मनोहर सुरते साहेबांचे देखील आगमन झाले. त्यांचे देखील आपलं देखील मनोहर हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. अगदी विचुंबे प्रीमियर लीग एक मानाची सन्मानाची अभिमानाची लिंक आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय तो एक चांगला फलंदाज आहे तो आकाश सिंगला मात्र एक मोठी खेळी करावी लागेल. कारण अशिकेश पाहिलं तर हा शेवटचा षटक आहे. म्हणजे तब्बल आपली धावसंख्या पाहिली तर 32 होते. म्हणजे एक मोठी खेळी करावी लागेल. आतापर्यंत 4 चौकार पाहायला मिळत पण पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी एक षटकार देखील पाहायला मिळाला नाही या पहिल्या सामन्यामध्ये. काल जर दुपारचं सत्र पाहिला तर याच लिंक मध्ये तब्बल हायस्ट रेकॉर्ड म्हणून 75 धावसंख्या पाहायला मिळाले. निलेश मात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू अगदी निर्धाव चेंडू आकाशला मात्र स्तब्ध ठेवलंय. याच पद्धतीने मात्र गोलंदाजी केली तर स्वर्गीय कमलाबाई धोनी प्रतिष्ठानच्या गोलंदाजाची शाबासकीची थाप देखील संघ मालकांकडून असेल. कारण चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. आता मात्र प्रत्येक गोलंदाजाने पाहिलं तर दुसऱ्या षटकानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. निलेश मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज. दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू सांगता होतात मोठा हादरा बसतोय. माघारी मात्र परतावं लागतंय ते आकाश सिंग याला बॅक टू डगआउट. मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो नैतिक रामाने नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल. गोलंदाजी मात्र वर्चस्व पाहायला मिळत आहे. 2 चेंडू मात्र अचूक हाताळले गेले ते निलेश मात्रेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न पण आहे. अगदी लेग साईडला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जातोय सीमारेषे पार. येतोय नैतिकच्या बॅट मध्ये ना चौकार. पाहायला मिळतो. तब्बल धावसंख्या पाहिली तर 6-36. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. सुवर्ण संधी मात्र उपलब्ध करून दिले. मोठा हादरा बसतोय तो विहित या संघाला. बॅक टू पॅव्हिलियन. नैतिकला मात्र माघारी परतावं लागतंय. धावसंख्या पाहिली तर 36-7 लॉस. चला टॉस साठी मी विनंती करेन. पुढचा सामना असेल रेड फायटर्स आणि त्याला फाईट करेल रेड फायटर्स विथ AK-47 आणि त्या संघासमोर फाईट करेल शौर्य 11 लोटस फायटर्स. या दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती की आपण टॉस साठी व्यासपीठावर द्या.
निलेश मात्रेची मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाला. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर खर्ची करतोय तो 4 धावसंख्या खर्ची करतोय. अगदी मोठा हादरा बसतोय तो विहित 11 या संघाला. मात्र माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज जो मैदानामध्ये दाखल झाला होता मंथनला मात्र माघारी परतावं लागतंय. निलेशला मला वाटतं ते पाणी जे गेलं मैदानामध्ये त्याच्यामध्ये कुठेतरी एनर्जी पाहायला मिळते. अगदी दुसऱ्या चेंडूवरती पाणी मागण्याचा प्रयत्न केला होता पण आपण थांबवलं होतं. नक्कीच त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळालं. 2 विकेट बॅक टू बॅक घेण्यामध्ये यशस्वी झालाय. अविस्मरणीय गोलंदाजी त्याची देखील या स्पर्धेमध्ये असू शकते तो म्हणजे निलेश मात्रेची. एक शेवटचा चेंडू मात्र शिल्लक. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो. अगदी 1 धावसंख्या मिळते. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर करतात. रनिंग विथ विकेट पाहायला मिळतंय. या 2 धावसंख्येवरती समाधान मानताच अगदी एक इनिंग मात्र समाप्त होते. अगदी धावसंख्या पाहिली तर विहित 11 या संघाची पाहायला मिळते ती 38 कंपल्सरी बनवायच्या आहेत. त्या स्वर्गीय कमलाबाई धोंडू प्रतिष्ठान या संघाला 1 मात्र धावसंख्या कमी येते. म्हणजे 38 ही धावसंख्या कंपल्सरी आपल्याला बनवायचीच आहेत. कारण म्हटलं जातं ना, आले किती गेले किती उडून गेला भरारा, नाही संपणार आणि नाही संपू देणार विचुंबे प्रीमियर लीगचा दरारा. विचुंबे प्रीमियर लीगचा दरारा देखील पुढील देखील आपण एक गोड आवाज ऐकणार आहात. ते सन्माननीय आमचे गुरुवर्य दिवसभर त्यांचा आवाज ऐकणार आहेत ते मंगेशजी पाटील सरांचे. त्यांना देखील विनंती करतो की आपण समालोचन कक्ष सांभाळावं अशी मी आपणास विनंती करतो. चेतनबाई सुरते यांचे इथे शुभागमन झालं. दादा आपले या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर व्यासपीठावरती तुम्ही पाहता नितीन इंटरपाद्याचे सर्वे सर्वा नितीन शेठ भोईर आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय खरं तर मनोहर शेठ सुरते यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहता. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. सर्व अतिथी मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. आज विचुंबे प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेचा आज तुम्हाला दुसरा दिवस पाहायला मिळतो. जिथे पहिला सामना तुम्ही पाहता एका साईडला विहित 11 आणि त्या संघासमोर फाईट करत असताना संघ तुम्ही पाहता स्वर्गीय कमलाबाई धोंडू भोईर प्रतिष्ठान या 2 संघांदरम्यान हा सामना पहिला पूर्वार्ध जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली ते मात्र विहित 11 टीमनं आणि 5 षटकांच्या अखेरीस तब्बल धावा जमा केल्या. 37 आणि सेकंड 17 मध्ये 38 धावांचा लक्ष घेऊन मैदानावरती उतरावं लागेल स्वर्गीय कमलाबाई धोंडू भोईर प्रतिष्ठान या संघाला. दोन्ही टीमला आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून शुभेच्छा देतो. पुढचा सामना टॉस साठी देखील आम्ही इन्व्हाइट करतो. रेड फायटर्स AK-47 आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल लोटस फायटर्स. या दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. दोन्ही संघ देखील आल्यात. मी टॉस करण्यासाठी विनंती करेन सन्माननीय चेतन शेठ सुरते यांना की आपल्या पवित्र शुभासे आपण टॉस करायचा आहे. लोटस फायटर्स टीमला तुमच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करू. मॅच संपल्यानंतर जो काही निर्णय असेल आपण लगेच मैदानावरती पेश करा. तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया. खरे तर ज्यांचे आपण नुकताच या स्पर्धेमध्ये उपस्थित पाहिले ते सन्माननीय
नितीन इंटरप्रदेशचे सर्वे सर्वा नितीन शेठ भोईर यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल। मी विनंती करा आयोजकांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा। प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक करते व्यासपीठ सन्माननीय नितीन इंटरप्रदेश सर्वे सर्वा नितीन शेठ भोईर यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं। मायाचे उद्देशाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे पाहुण्यांचं आदर तिथे सन्मान व्यासपीठावरती केला जाते। नितीन इंटरप्रदेशचे सर्वे सर्वा नितीन शेठ भोईर एक डॅसिंग पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व, त्यांचा हा शुभ सन्मान तुम्ही अतिथी मंचकावरती पाहता। कॅमेरामॅन यस नितीन शेठ भोईर ज्यांचं अगदी चांगले योगदान या स्पर्धेसाठी राहिल्या त्यांचा हा शुभ सन्मान, त्याच्यानंतर पुढचे सन्मान केला जाईल। मनोज दादा सुरते यांना देखील विनंती करेन, मनोज सुरते यांना विनंती की आपण देखील आपलाही सन्मान आपण स्वीकारावा। अगदी विश्व प्रीमियर लीग पाहताना ग्रामस्थांची उपस्थिती तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळतं। त्या सर्व अतिथी ग्रामस्थांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये तुम्ही उपस्थित दाखवली। तुमचं सर्वांचा आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय। त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल चेतन शेठ सुरते यांना देखील विनंती करेन की आपण देखील आबा दादा आपले सन्मान आपण स्वीकारा। सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवली। सर्वांचा आभार आहे। 6व्या मैदानावरती 138 धावांचा प्रवास मॅच मध्ये करायचा। सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाले कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन सलामी सध्या मैदानावरती 30 बॉल मध्ये 38 धावांचा लक्ष्य पार करायचा स्वर्गीय कमलाबाई धोंडो भोईर प्रतिष्ठान या संघाला। सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज किरण भोईर आणि फलंदाज सुमित भोईर ही सलामीची जोडी। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न कुर्व देव सर्व कार्य सुसर्वदा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराज अग्री कुलांची कुलस्वामिनी आई एकविरा चरणी नतमस्तक आपल्या स्पर्धेची सुरुवात करतात। पहिल्याच बॉल वरती हा आक्रमण केला, पंचांचा इशारा की पहिल्याच बॉल वरती आलाय हा चौकार। यस अंपायर नो बॉल है। पहिला बॉल नो आणि त्याच्यावरती चौकार। 5 धावेनं अकाउंट ओपन झालं संघाचं आणि वैयक्तिक 4 धावेनं अकाउंट ओपन करते फलंदाज किरण भोईर। लक्ष मोठं नाहीये, 30 बॉल मध्ये 38 धावेंचा प्रवास करायचा आणि तो प्रवास सुखरूप करण्यासाठी चांगलं स्टार्ट देण्याचा प्रयत्न किरण भोईरचा। लाईन पाहिली जाईल ऑप्शनच्या बाहेर बॉल, पंचांचा इशारा की वाईट या अवंतर धाबी जोडली जातं आणि अवंतर धाबेचा भरणा होत असताना संघाची टोटल धाब संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचण्यात मात्र 6 या आकड्यावरती। फ्रीट कंटिन्युअस समोर फलंदाज किरण भोईर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू आबेमध्ये फ्रीटचा बॉल आहे आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला। यस हा बॉल निर्धार पाहायला मिळतो। पहिलं षटक म्हटलं ना अगदी महत्वाचं षटक असतं ज्या षटकामध्ये अगदी सर्कलच्या बाहेर तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, त्याच्या उचित चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज निलेशला, कारण की पहिला 2 बॉल थोडेसे अवंत धावा खर्च करून त्याच्यानंतर योग्य लाईन पकडावी लागेल। इष्टक्ष थोडंसं पमिंग झालं, धाव घेण्यासाठी तुतू मयमे केलं जातं। यस पंचांचा इशारा की वाईट बॉल आहे। अवंतर धावा भरपूर खर्च करतो निलेश, कारण की लक्ष मोठं नाही आहे। लो स्कोर मध्ये तुम्हाला फाईट चांगली द्यायची असेल तर प्रत्येक गोलंदाजाला अगदी 100% योगदान देणं हे खूप महत्वाचं आणि अशा स्थितीमध्ये अगदी अवंतर धावा खर्च करतोय निलेश सध्या। समोर फलंदाज पाहिलं तर पुन्हा एकदा फलंदाज तुम्ही पाहता किरण भोईर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये। टोटल संघाची धावसंख्या पहिली फलकावरती तर संघ 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। 38 धावांचा लक्ष्य पार करायचा मॅन्डेटरी पॉवर सारखं षटकांना तेवढी चांगली फलंदाजी सध्या किरण भोईरच्या मैदानावरती।
फुलटॉस बॉल अलाउन द कार्पेटने केलेला क्षेत्ररक्षक आहेत. शॉट मिड ऑन मध्ये उत्साह फेकतील धाव घेण्यासाठी संधी निर्माण झाली नाहीये आणि हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. मागील 2 बॉल निर्धाव फेकलेत गोलंदाज निलेश जुळेकर या गोलंदाजानं. बॅकअप देण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर बॉल डिलिव्हर केला. भरपूर चांगला कमबॅक करतो निलेश, कारण की पहिला 2 बॉल मध्ये भरपूर धावा खर्च झाला आणि त्याच्यानंतर येस वाईट साठी रेफर घेतला बॅटिंग टीम रिव्ह्यू. येस फेअर डिलिव्हरी हा देखील निर्धाव चेंडू आला. 5 चांगली गोलंदाजी, अगदी कमबॅक कसं करावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवत असताना मैदानावरती गोलंदाज निलेश. टोटल धावसंख्येचा विचार केला तर संघ 7 या आकड्यावरती. सुरुवात चांगली राहिली आणि त्याच्यानंतर अगदी योग्य लाईन योग्य दिशाची गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये निलेश गोलंदाज. हा प्रॅकेटचा बॉल फुल केलाय, फुल सक्सेसफुल. चेंडूला फेकून दिलं अगदी फाईन डिझनच्या डोक्यावरनं आसमानी टोला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच हा पहिला धमाका षटकार. षटकाराला फलंदाज किरण भोईरच्या बॅटमधून धावगतीला आकार देण्याचा प्रयत्न. हा देखील फटका चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत आवाक्याच्या पाय. दॅट इज द माइटी पॉवरफुल बॅक टू बॅक. हा दुसरा धमाका, दुसरा षटकार. आपण पाहिलं सलग 2 षटकाराला संघाची धावसंख्या पाहिली तर 19 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटने चेंडूचे संपर्क जुळला नाही. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. शेवटचा अंतिम बॉल निर्धाव फेकले गोलंदाज निलेशनं, जिथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना स्वर्गीय कमलाबाई दोंडू भोईर प्रतिष्ठान हा संघ जाऊन पोहोचला बिनबाद 19 या आकड्यावरती. काळ्या मनाचे काबरे तरुण गेले पळून गेले. काळ्या मनाचे काबरे शास्त्रीची केली भान विजयी, शास्त्रीची केली भान विजयी. तलवार चांगलं संगीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांचा संगीत ऐकला. या मातीनं दिला वारसा, कठोर छाती दगडाची. नद्यांनी दिली आम्हाला सामर्थ्यता बलिदानाची. पहा डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची. रणफंदीची जात मुची, कोण आम्हा भयभीत करी. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती, हृदयातून आवाज येई राजेशिव छत्रपती, राजेशिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतो. षटक क्रमांक 2. पहिला बॉल प्रहार केलाय, बाकवास कमाल लेगला, अगदी फटका एक्झिक्यूट केला. पहिल्याच बॉल वरती फायरिंग करत असताना फलंदाज सुमितच्या बॅट मधून पहिला चौकार. इथे मात्र लाऊड अपील. इनफॅक्ट लाईन आहे पाहिलं आणि या बॉल वरती लेग पॅच मध्ये सिंगल. गोलंदाज साईराज हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता.
त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन झालंय. मी विनंती करेन चेतन दादा भिंगारकर यांना की आपण यावं व्यासपीठावरती. आपले या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. एक धाब्याला संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 24 या आकड्यावरती. 38 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा आणि तो लक्ष्य पार करत असताना चांगल्या स्थितीमध्ये सध्या स्वर्गीय कमलाबाई दोंडू भोईर प्रतिष्ठा संघ तुम्हाला पाहायला मिळतं. पुढे केलेला फुटबॉलचा वापर, मिड विकेटला फटका एक्झिक्यूट केला. टीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉल वरती पाहिला तर धावा कंप्लीट केल्या. 2-2च्या मदतीने संघ पुढे सरकला. धावपुस्तकावरती टोटल धावा पाहिलेला संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. 26 धावा धावपुस्तकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गाचा गोलंदाज साईराज गुडे या बॉलवरती सिंगल आली. पार्टनरशिप भरपूर चांगली या मॅच मध्ये. दोन्ही सलामीचे खेळाडू अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिल्यात. हा स्थळ कशासाठी टोकलाय ना तर स्वर्गीय कमलाबाई दोंडू भोईर प्रतिष्ठान या संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला. फलंदाज किरण भोईर आणि सुमित भोईर तेवढा चांगला खेळ सध्या मैदानावरती या दोन्ही सलामी खेळाडूंचा तुम्हाला पाहायला मिळतं. पुढचा बॉल गोलंदाज सियार. 8व्या बॅटचा वापर केला जातोय. चाबैली तुमच्या सरळ बॅटनं जर धावा येत असतील तर 8व्या बॅटचा वापर करणं हे तुमच्यासाठी कुठेतरी कर्दनकर राहतं आणि हा तुम्हाला निर्धार चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ टोटल 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही पाहिलं तर 11 धावांची गरज या मॅच मध्ये स्वर्गीय कमलाबाई दोंडू भोईर प्रतिष्ठा संघाला. विकेटची खूप गरज असेल मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना विहित 11 टीमला. कारण की सामन्यामध्ये जर शिरकाव करायचा असेल ना तर वारंवार विकेट, वारंवार डॉट चेंडू हा कारनामा या मॅच मध्ये विहित 11 टीमला करावा लागेल. हे 6 बॉल देखील निर्धाव आलाय. मागील आपण पाहिलं तर सलगचे 3 बॉल निर्धाव फेकलात. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. तर 2 षटकांचे खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरण पाहिलं ना तर येणारे 18 बॉल आणि अजूनही 11 धावांची गरज आहे. 18 मध्ये 11 वाचवायचे असतील तर तिन्ही गोलंदाजांना अगदी 100% योगदान, 100% कमिटमेंट मॅच मध्ये विहित 11 टीमला द्यावी लागेल. गोलंदाज तयार. पहिला बॉल थोडासा स्लोवर गतीचा होता. लेंथ लाईन चांगली पाहिली आणि पहिला बॉल निर्धाव फेकला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता खरं तर विवेक तेंडुलकर हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. हे करावं लागेल मॅच मध्ये विहित 11 टीमला. वारंवार डॉट चेंडू, वारंवार विकेट तेव्हाच हा सामना विजय संपादन करू शकता विहित 11 संघ. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, विकेट इम्पॉर्टंट आहे. बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये पकडला झेल, संपला फलंदाज. किरण भोईरचा केला पहिला धक्का स्वर्गीय कमलाबाई दोंडू भोईर प्रतिष्ठान टीमला. तर पहिला धक्का लागला, पहिला विकेट मैदानातून बाहेर. वैयक्तिक 19 धावांचा खेळ साकारलं किरण भोईर, त्याची विकेट मैदानातून बाहेर.
समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील आता 16 आणि 16 मध्ये करायच्या 11 धावा. मॅच सोडायला तयार नाही आहे सध्या विहित 11 संघ, कारण की मॅच इम्पॉर्टंट आहे आणि त्या इम्पॉर्टंट मॅच मध्ये संघर्ष आम्ही देखील मोठा करू आणि ते दाखवत असताना गोलंदाज विवेक तेंडुलकर ज्यानं पहिला बॉल निर्धाव फेकला. सेकंड बॉल वरती विकेटची गरज होती विहित 11 टीमला आणि ती विकेट आली किरण भोईरची पहिला धक्का. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी सध्या मैदानावरती दाखल झालाय राहुल पाटील हा फलंदाज तुम्ही मैदानावरती पाहता. सिंगल डबल देखील सामना जिंकू शकतो, मात्र कोणत्या रणनीतीनुसार फलंदाजी केली जाईल हा देखील मोठा प्रश्न आहे. फिल्डिंगची रचना चेंज केली जाते. विकेट साठी झालं, विकेट साठी कट हे रस्त्याला या मॅच मध्ये विहित 11 संघ. चांगली गोलंदाजी विवेक तेंडुलकरची. पुढचा बॉल लाईन पाहिली जाईल, ऑप्शनच्या बाहेर बॉल. आव्हान तर धाबा हे आव्हान अगदी सोपं करून देईल स्वर्गीय कमलाबाई दोंडू भोईर प्रतिष्ठान संघाला, कारण की आव्हान तर धाबा या वाचवणं मॅच मध्ये खूप काही इम्पॉर्टंट असते सध्या विहित 11 टीम साठी. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वाईट, सलगचा दुसरा बॉल वाईट फेकला. संघाची टोटल धावा संख्या पहिली फलकावरती तर 39 39 या आकड्यावरती 29 या आकड्यावरती माफ करा 29 या आकड्यावरती सध्या संघ जाऊन पोहोचलाय. समोर फलंदाज पाहिलं तर राहुल पाटील हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय, क्षेत्ररक्षक आहेत, पकडला, झेल संपला. राहुल पाटीलचा खेळ धक्का. दुसरा बॅटिंग करत असला स्वर्गीय कमलाबाई दोंडू भोईर प्रतिष्ठान टीमला मॅच मध्ये करतो शिरकाव. सध्या गोलंदाजी करत असताना विहित 11 संघ. फार चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये विवेक तेंडुलकर हा गोलंदाज. 2 अवंत धावा खर्च केला जरूर, मात्र 2 धक्के देखील बॅटिंग करत असताना स्वर्गीय कमलाबाई दोंडू भोईर प्रतिष्ठान संघाला दिला. पुढचा बॉल समोर हर्षद हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रहार केलाय, पहिल्याच बॉल वरती आक्रमण केला, फटका चांगला 5च्या रडार मध्ये ऑन साइड ला तडाखा दिला, पहिला धमाका ठोकला षटकार. मागील 3 बॉल मध्ये जो प्रेशर सध्या क्रिएट केला होता गोलंदाज विवेक तेंडुलकरनं, त्या प्रेशर रिलीज केला हर्षदनं पहिल्याच षटकारानं. आता अवघ्या पाहिला तर 3 धावांची गरज आहे मॅच मध्ये स्वर्गीय कमलाबाई दोंडू भोईर प्रतिष्ठान संघाला. पुढचा बॉल पुन्हा प्रहार केला, हा फटका देखील चांगला. ब्लॅक स्क्रीन समोर बॉल लॉक केला, 6 धाब्यांसाठी विनिंग फटका. सामना जिंकला. अभिनंदन टीम स्वर्गीय कमलाबाई दोंडू भोईर प्रतिष्ठान संघ. हार्ड लक विहित 11.